हॅलो. मालू. हा, निघालात का तुम्ही? नाही नाही अगं, नाही का का ग? लवकर या घरी. अगं मालू, तेच सांगायला मी फोन केला होता. म्हणजे हेच की काय झालं, सगळे मित्र जमलेत टेण्याकडे, शाळेतले, हा. कॉलेजातले, आणि खूप वर्षांनी सगळे भेटलेत. हो. सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या बायकांना कळवून ठेवलेलं आहे की आज आम्ही टेण्याकडेच राहणार आहोत. आणि त्यांच्या बायका सुद्धा एकदम नाचू लागल्या, आनंद झाला त्यांना. म्हणाल्या वा वा, टेण्याकडे राहताय का? राहा, टेण्या खूप चांगले आहे, टेण्या देव आहे. वा, बरंच आहे की मग. हो, बरंच आहे. तर मी पण तेच तुला विचारत होतो की मी पण राहू का ग मालू इकडे? अहो पण मालू, मला ना सगळे हसतील मी नाही इकडे राहिलो तर. म्हणतील हा बाईल वेळा झालाय, बाईल वेळा. काहीतरीच काय. अगं मालू आहे बघ, आणि आपल्यातली गुपी तर आपल्यातच राहिली पाहिजे तू, नाहीतर त्यांना वाटेल, त्यांना असं नको वाटायला तू मला मुठीत ठेवलंयस. पण असं नाहीच आहे मुळी. त्यांना असं नको वाटायला की मी तुझ्या शब्दाबाहेर नाही, बायकोच्या ताटाखालचं मांजर आहे, असं नको वाटायला. मग टेण्या मी राहू मालूकडे? मालू मी राहू टेण्याकडे? राहा. नक्की? हो, नक्की. अजून नाही तुला अजून मनापासून वाटत नसेल तर मग राहू दे, मी येतो. चालेल का तसं? नाही, हॅलो, मी राहतो ना, राहू दे ना. राहू ना? बर, ठेवा. ठेव. काय ठरलं? आज इकडेच राहीन, इथूनच जाईन उद्या कचेरीत, आणि रात्री घरी. वासाचा प्रश्नच नाही. काय करती? ठणकावून सांगायचं या म्हणून, आणि हसतेस काय गाढवासारखी? गाढव कुठे असतात? हसत ना. मी स्वयंपाकाला लागते. पण मी म्हणते तू परवानगी दिलीसच का? अहो नानी, सगळे मित्र मित्र भेटलेत. आता घर महत्वाचं का मित्र महत्वाचे? आता आपण काय रोजचेच होत ना, मित्र काय कधीतरी तर भेटतात. शी, मूर्खपणा आहे सगळा. नानी, आता लग्न झालंय म्हणून काय तोडायचं काय ह्यांना मित्रांपासून? तुला काय माहित, मित्रच आहेत. म्हणजे एखाद्या मैत्रिणीकडे नसेल कशावरून? नाही, टेण्या भाऊजींकडून फोन केला होता ना. हा, मग टेण्याकडे एखादी मैत्रीण नसेल कशावरून? असं नाही करणार हे. किती वर्ष ओळखतेस तू त्याला? वर्ष कुठे, 8 महिने तर ओळखते. 28 वर्ष. नाही हो, 8 महिने. ए बुद्धू, 28 वर्ष मी ओळखते त्याला. हो हो, बरोबर आहे. हा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा, असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.